अपुरा कर्मचारी वर्ग, बदली प्रकरणात होणारी असमानता यावरून आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली। बदली प्रकरणावरून होणारा वाद टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागात समान बदली, समान रिक्त जागा ठेवण्याचे धोरण तयार करावे अशी मागणी सदस्यांनी केली। ही मागणी करत असताना सदस्य कल्लाप्पण्णा भोगम यांनी गडिंग्लज तालुक्याला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी केली। त्यामुळे भोगम आणि राहुल आवाडे यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली। दरम्यान आजच्या सभेत विविध विषय समित्यांवरील 14 सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या। कोल्हापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। 9 विषय समित्यांवरील 14 सदस्यांच्या निवडी, 15व्या वित्त आयोगाकडून आलेला निधी वाटप यासह अन्य विषय चर्चेला येणार असल्याने सर्वांचं लक्ष आजच्या सभेकडे लागून राहिलं होतं। 14 सदस्यांच्या निवडीसाठी सभागृहात निवडणुकीची तयारीही करण्यात आली होती। मात्र महाविकास आघाडी समझोत्यानुसार या निवडी बिनविरोध झाल्या। स्थायी समिती सदस्यपदी बजरंग पाटील, सतीश पाटील यांना संधी देण्यात आली। आरोग्य समितीवर हंबीराव पाटील, सोनाली पाटील यांना संधी मिळाली। समाज कल्याण समिती सदस्यपदी स्वाती सासने यांची वर्णी लागली। शिक्षण, महिला, बाल कल्याण सदस्यपदी पद्माराणी पाटील, अर्थ सदस्यपदी प्रवीण यादव, दीपाली परीट, शिक्षण सदस्यपदी अरुण सुतार, कृषी सदस्यपदी मंगल पाटील, पशुसंवर्धन आणि दुग्ध समिती सदस्य म्हणून वैशाली पाटील, रमेश तोडकर, महिला बाल विकास सदस्यपदी अक्काताई नलवडे, बांधकाम समिती सदस्यपदी शिल्पा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीनंतर सभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला। ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याबद्दल सर्व सदस्यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला। जिल्ह्यातील यावर्षीची पूर परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नाले आणि पाणंदीचे काम करत असताना ग्रामपंचायतीचा सहभाग त्यात असावा अशी मागणी सदस्य उमेश आपटे यांनी केली। ही मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मान्य केली। अरुण इंगवले यांनी बैलगाडी, घोडागाडी शर्यतीवरील बंदीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतीवर बंदी आणली असल्याने त्यावर काही करता येत नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला। जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि रिक्त पदं या विषयावर कल्लाप्पण्णा भोगम यांनी चर्चा सुरू केली। चंदगडसह अन्य डोंगरी आणि दुर्गम तालुक्यात झालेली बदली म्हणजे कर्मचाऱ्यांना शिक्षा वाटते असं मत भोगम यांनी व्यक्त केलं। जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात 20 ते 25% जागा रिक्त आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना तसंच रिक्त जागा भरताना समान धोरण राहावं, तसंच गडिंग्लज तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी भोगम यांनी केली। त्यांच्या या मागणीवरून राहुल आवाडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं या दोन्ही सदस्यांमध्ये चांगली शाब्दिक खडाजंगी झाली। जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात समान बदली आणि समान रिक्त जागा ठेवण्याचं धोरण प्रशासनाने तयार करावं अशी सूचना राजवर्धन निंबाळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी केली। आजच्या सभेत 15व्या वित्त आयोगाकडून आलेल्या निधीचं वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार होता। गेल्या वेळी निधी वाटपात सापत्न वागणूक मिळाल्यानं काही सदस्य नाराज होते। मात्र यावेळी कोणत्याही अनुचित घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी 15.5 कोटी रुपये निधीचं समाधानकारक वाटप करण्याचा निर्णय सभेपूर्वीच झाल्यामुळे आजच्या सभेत हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित झाला नाही।